नमस्कार रसिकजन हो. नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळातर्फे हा कथा अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. कथेचं शीर्षक आहे मोत्याची माळ आणि कथेचे लेखक आहेत राज अहिरराव. या कथा अभिवाचनामध्ये आमचा जो सहभाग आहे त्यात मी नंदकुमार मुर्डे, मी रजनी राज अहिरराव, मी माधुरी विधाटे. आम्ही सादर करीत आहोत मोत्याची माळ. अहो अहो ऐकलं का? मी सांगितलेले काम केले की नाही? कुठले ग? अहो काय तुम्ही, साऱ्या दुनियेचे काम लक्षात राहते तुमच्या आणि मी सांगितलेले काम लक्षात राहत नाही. खरंच नाही लक्षात राहिलं ग. काय सांगितलं होतं? अहो परवा आम्हा मैत्रिणींची किटी पार्टी आहे ना, त्यात माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत बघा. बर. तेव्हा मला एक छानशी कविता करून पाहिजे. हं. आणि बरं का, हं. त्या सर्व जणींची नावे आली पाहिजेत. अगं तुम्हाला मी नावे सुद्धा पाठवली आहे. अगं कविता लिहिणं म्हणजे एवढं सोपं नसतं ग. त्यासाठी वेळ, काळ, मूड एवढं सगळं हवं असतं. हो हो, हं. वेळ काळ मूड म्हणे. दिवसाला 5-5, 6-6 कविता खरडतात की हो कधी कधी. अगं खरडता काय म्हणतेस? कविता खरडता काय म्हणतेस? कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार असतो ग. आणि कविता आपण लिहित नाही, कुठली तरी अदृश्य शक्ती आपल्यामध्ये संचार करते आणि मग कुठे ते शब्दरूप कागदावर उतरतं. बर बाबा, मला माहिती आहे तुम्ही जे लिहाल ते उत्तमच असेल, पण मला परवा पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण तुमच्या मीटिंग मध्ये ठरलं होतं स्वरचित कविता करायची म्हणून. स्वरचित म्हणजे काय हो? स्वरचित म्हणजे स्वतः रचलेली. मग काय ते तेवढं. हो, पत्नी म्हणजे अर्धांगिणी असते ना, मग उजव्या अंगाने लिहिली काय आणि डाव्या अंगाने. शेवटी माझाच हक्क आहे ना. आरतीत नाही का आपण म्हणत, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. मग जे काही तुम्ही साकारता रचता ते अर्धे माझी नाही का? बरं बाई, माझी माघार. देतो तुला एखादी चांगली कविता लिहिली की. आणि कवीची पत्नी आहेस त्यामुळं कविता आपण झकासच हवी ना. नुसती झक्काच नाही हा, बर. आधी मला ती आवडायला हवी. हो भाई, आवडेलच. मी आवडतो ना. इश्श, हे काय विचारणे झाले? मग काही दिवसांनी मध्ये काही दिवस जातात आणि एका सुट्टीच्या रविवारी काय घडतं बघा. मग काय विचार आहे? आज मस्त सुट्टी आहे, थंडीचा मोसम आहे. तुझ्या रेशमी मौशार हातानं मस्त कांदा पोहे आणि चहा कर आणि मग कविता लिहिण्यासाठी मला कसा मस्तपैकी मूड येत होते. चला तुमचं आपलं काहीतरीच, मला घरातील सर्व कामे आवरायची आहेत. असं म्हणून ती लाजून हसते. मी खिडकीबाहेर सोनेरी कोळ्या उन्हाची चादर लपेटलेली छान सकाळ बघत होतो. मध्येच पाखरांच्या चिवचिवाटानं प्रभादेवीची झोपमोड तर होणार नाही ना असं वाटायचं. वातावरण आल्हाददायक होतं आणि एवढ्यात खिडकीतल्या कुंडीत असलेल्या एका टवटवीत गुलाबावर एक मधमाशी घोंगावत आहे आणि मला कवितेसाठी शब्द सुचले. बरं का, कवीचं एक वैशिष्ट्य असतं, एकदा लिखाणाला सुरुवात झाली की पूर्णत्वाला ते गेल्याशिवाय त्याला राहवतच नाही, चैन पडत नाही. माझी लेखणीही मला अशीच खट्याळ प्रियसीसारखी साथ देत असते. मी बायकोच्या मैत्रिणींची नावं आठवू लागलो. मृदगंधा, गंधारी, वर्षा, आरती, अपूर्वा. काय नावं असतात ते स्त्रियांची. आता लिहूया. मृदगंधा गंधारी, वर्षा ओवाळी आरती, अपूर्वाई सरितेची, चिंब प्रीतीची भरती. मी आठवून कवितेत एक नाव होत होतो. अशी कविता कधी आपल्याला लिहावं लागेल असं स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं. बरं असो, पुढं काय बरं. भ्रमरास सरोजाचे स्वप्न प्रेमाचे पडावे, संध्या निशाच्या भावना निशिगंधा कळावे. चंदा सांगे रजनीला, ठेव स्मिताची मनीषा, शोभा येईल प्राचीस, प्रभा उजळवेल दिशा. छान. संगीताच्या प्रेरणेने
संगीताच्या प्रेरणेने तृप्ती साधनेच यावी, शारदेच्या प्रतिभेने वीणा वीणा नादी झंकारावी. कवितेतील भावना जया श्रद्धेने जाणल्या, कवितेतील भावना दया श्रद्धेने जाणल्या, मी विनयाने करते तुम्हा नम्रतापूर्ण वंदना. जवळजवळ सर्व नावं आली. आता थोडं फिनिशिंग करूया. मी परत ती कविता लिहिण्यात दंग झालो. रमा आज चहा करत होती. माझं सर्व लक्ष कवितेत होतं. इतक्यात दार ठोठावण्याचा आवाज आला. सुट्टीचा दिवस आज कोण आलं असेल बरं? कोण आहे? मोत्या गायकवाड. मोत्या गायकवाड? हा कोण बरं मोत्या? दार उघडच आहे. तो आत आला. 15-16च्या दरम्यान वय, सावळा रंग, पिळदार अंग, अंगात पांढरा सुती शर्ट, खाली खाकी पॅन्ट आणि गळ्यात पांढरा दुपट्टा मफलर सारखा अडकलेला, पायात कोल्हापुरी चप्पल आणि विशेष म्हणजे गळ्यात मोत्याची माळ. बिचकत तो आत आला. म्या मोत्या गायकवाडजी, ताई साहेबांनी बोलावलं होतं. म्हणाल्या विहिरीत पूजेचा बाळकृष्ण पडलाय, तो काढायचा आहे. काय? बाळकृष्ण पडलाय? एवढ्या खोल पाण्यातून तू कसं काय काढशील बाबा? नको. अरे काही झालं गेलं तर जा तू. राहू दे. हवा असेल तर 4-2 रुपये तसेच घेऊन जा. नाही हो साहेब, आमचा धंदाच आहे तो. कितीतरी वस्तू म्या खोल हिरीतून अगदी सहज काढल्या आहेत बघा. कोण? अरे मोती, आलास का रे? बस, चहा घेणार का? अहो नग ताई, कशाला राहू द्या. अरे घे की. थांब मी आणते. माझं सर्व लक्ष त्या जुनाट विहिरीकडे होतं. एवढ्या मोठ्या विहिरीत तो छटा घरचा बाळकृष्ण. तेवढ्यात रमा चहा घेऊन आली. अगं आपण नवीन बाळकृष्ण विकत आणूया ना, त्यात काय एवढं? नाही बरं का, ती मूर्ती माझ्या माहेरची आहे, शिवाय पंचधातूची आहे. आई म्हणाली होती देव्हाऱ्यात ठेवून पूजत जा, लवकर पाळणा हलेल. मग बरं झालं की ती राहू दे आताच. अगं आत्ताच कुठे 2 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला. बायको थोडी कावरी बावरी झाली. ते काही नाही. हा मोती, काढ रे तू बाळकृष्ण विहिरीतून, पण जरा जपून करे बाळा. अगं पण त्याला काही बरं वाईट झालं तर. मागे नाही का पाटलाच्या विहिरीत महारवाड्यातील एक जण बकेट काढताना बुडून गेला. वय माझाच बाप होता की तो. आता नशिबा पुढं कुणाचं काही चालत नसतं बघा साहेब. आणि खरं तर त्या दिवशी आमुषा होती, भर 12ची येळ होती. एखादी क्षुल्लक गोष्ट सांगावी तसा तो सांगत होता. दुःखाचा तर लवलेशही नव्हता त्याच्या चेहऱ्यावर. अरे तुझे वडील वारले आणि तरी तू तेच काम करतोयस. नाही, तू आता आपला व्यवसाय बदल. नाही साहेब, तसा मी नथू काकड्याच्या वखारीवर लाकडं फोडायला जात असतो. पण ते जरा काय म्हणतात ना, साईड बिझनेस तस. आणि साहेब, व्यवसाय बदलल्यानं माणसाचं नशीब तर बदलत नाही ना व. सहज म्हणून तो मला तत्वज्ञान शिकवून गेला. ताई साहेब, जागा दाखवा बरं बिगी. सूर्य माथ्यावर आलाय बघा. अजून वखारीत कामाला जायचं आहे मला. आधीच लई उशीर झालाय बघा. थांब दाखवते. त्यानं पॅन्ट शर्ट खांद्यावरचा टॉवेल काढून ठेवला. नंतर गळ्यातली मोत्याची माळ त्यावर ठेवली. मी आणि रमा त्याच्याबरोबर परसदारी विहिरीजवळ गेलो. विहिरीच्या काठाशी आम्ही जाऊन उभे राहिलो. विहिरीचं पाणी उन्हात चमचमत होतं. मोत्या पण विहिरीच्या काठाशी जाऊन उभा राहिला. त्याचा चेहरा बघून मी त्याला विचारलं, अरे दोर बांधू का रे? अहो नको साहेब, राहू द्यात. कुठं पडला होता बाळकृष्ण?
तो बघ तिथे. साहेब, 1 रुपया आहे का हो कलदार? मी खिशातून कलदार काढून त्याच्या हातावर ठेवला. ताई, हा घ्या बरं रुपया. आणि कुठं बाळकृष्ण पडला ना तिथं नेमकं टाका बरं. रमानं कलदार हातात घेतला आणि विहिरीच्या पाण्यात बरोबर नेम धरून टाकला. रुपया चमचमत आत जात होता. नंतर 4-5 सेकंदानं मोत्यानं विहिरीवर माथा टेकवला. जराशी माती कपाळाला लावली. माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं आणि 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 विहिरीत रुपयाच्या रोखानं त्यानं सूर मारला. माझं काळीच एकदम गोठल्यासारखं झालं. मी सहज घड्याळात बघितलं. 10, 15, 20, 30, 40, 50 सेकंद झाले. माझ्या छातीत थस्स व्हायला लागलं आणि 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 तेवढ्यात विहिरीतून एकदम आवाज आला. साहेब, साहेब, घावल्या घावल्या बघा बाळकृष्ण, घावल्या. मी विहिरीत डोकावलं. मोत्याच्या मुठीत चमचमणारा रुपया आणि बाळकृष्ण होता. तो सगळं कमरेला खचून झपाझप वर चढला. काय साहेब, अहो घावला का नाही? अव माझं मरणच पाण्यात नसल तर पाणी मी काय करणार नाही बघा. आम्ही सगळेजण घरात आलो. मोत्यानं अंग पुसून कपडे घातले, मोत्याची माळ पण घातली आणि परत तो माझ्या जवळ येऊन उभा राहिला आणि सांगू लागला, तो जे काही सांगतोय ना ते ऐकायची रमालाही उत्सुकता होती. त्यामुळं मोत्याने दिलेला बाळकृष्ण तिनं आधी दिवाळ्यात ठेवला, त्याला मनोभावे हात जोडून नमस्कार केला आणि ती त्याचं बोलणं ऐकायला दाराशी येऊन उभी राहिली. अव एका वेळची गोष्ट आहे साहेब. हा, माझ्या बाला लाकडं फोडायचं काम मिळालं होतं ते दत्तूपंताकडं. बर. तहान लागली म्हणून विहिरीवर गेला माझा बाबा. तर दत्तूपंत काय म्हणत होता ठावा आहे का? हात लावू नगस, आज आमचं व्रत आहे. आता आमचा हात लागल्यानं काही विहिरीतलं पाणी वाटतं भय साहेब, पण जाती भय हेच लोक करतात. तरी साहेब, डॉक्टर हेगडेवारांनी 80-90 वर्षापूर्वी समरसतेचं सूत्र सांगितलंय समजा समाजाला. अरे अरे, समरसतेचं सूत्र? आणि ते तुला कसं रे ठाऊक? वय साहेब, माझा आबा सांगायचं त्या वक्ताला सेवाग्रामला हिवाळी शिबिर झालं होतं ना, त्यात ते स्वयंसेवक म्हणून स्वतः हजर होतं. आणि महात्मा गांधी आणि मीराबेन बी स्वतः हजर होत्या. त्यांनी त्या 1,500 स्वयंसेवकांचं लई कौतुक केलं होतं बघा. माझ्या आबाचा उल तर किती भरून आला होतं म्हणून सांगू. मी तर त्याच्या कथनामुळे निशब्द झालो होतो. एकीकडे मी निशब्द होतो तर दुसरीकडे तो पण कुठल्याशा तंद्रीत आबांनी सांगितलेलं सारं काही आठवत होता. मी मध्येच त्याची तंद्री सोडत म्हणालो, तोडत म्हणालो, अजून काय सांगितलं रे तुझ्या आबांनी? साहेब, माझे आबा डेगू बाबाच्या कीर्तनात बी साथ करीत होत. काय प्रत्यक्ष गाडगे बाबांच्या सहवासात होते तुझे आजोबा? बाबा होय साहेब, मला लई सांगितले बघा त्यांनी डेगू बाबाबद्दल. या 10-11 वर्षाचा होतो बघा तेव्हा माझा आबा वारला. पण वारण्यापूर्वी मी 50 वर्ष आठवणीत ठेवावं एवढं समज सांगितलंय बघा त्यांनी मला. माझी ऐकण्याची भूक खूपच वाढली होती, कारण तो परत कधी भेटेल न भेटेल माहित नव्हतं. मी परत उत्सुकतेने त्याला विचारलं, अरे मोती, अजून गाडगे बाबांच्या बद्दल काय सांगितलं ते सांग नाही. ते सांगायचे साहेब, बाबांनी कधीच भीक मागितली नाही. फुटकी कवडी बी जवळ नव्हती. लोक धनाच्या राशीच्या राशी पायावर होती, पण बाबांनी एका पहिला विकून कधी हात लावला नाही. जलमभर लोकांची सेवा केली, कीर्तनातून समाजाचं प्रबोधन केलं, अंधश्रद्धा निर्मूलन केलं. आणि सांगू, ते स्वतः काम करायचं आणि मग भाकरी मागून खायचं बघा. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, मोत्या, आज तू लाख मोलाची गोष्ट सांगितली बाबा. अरे पण पुढे पण सांग ना, काय सांगितलं ते?
अव एकदा ते एका कुणब्याकडे गेलं आणि म्हणलं काही काम असल तर द्याल का वजी. त्यावेळी लोकांना ठाव होतं बाबा काबाड कष्ट केल्याविना भाकरीचा तुकडा बी घेत नव्हतं कुणाकडून. त्या शेतकऱ्यानं बाबांना शेताच्या कुंपणासाठी बाबीच्या काट्या तोडायला सांगितलं. बाबा म्हणलं द्या की मग कुऱ्हाड. शेतकरी म्हणला तू कुऱ्हाड घेऊन पळून गेला तर. बाबा कुचेष्टे बाबा गमतीने म्हणलं मग हा गाडग्याचा तुकडा आणि ही डोसक्याची चिंधी गहाणवट म्हणून घ्या की ठेवून. शेतकऱ्यानं काही न बोलता दिली त्याने कुऱ्हाड. मग बाबा त्या बाबीच्या झाडावर सपासप चढलं. काटेरी काटक्या तोडल्या आणि एकमेकात गुंतवून शान फास घालून शेताच्या कडेला उभ्या बी केल्या. शेतकरी हे बघतच राहिला टक्का मक्का. आव मग एकीकडं शेकडो लोकायला समोर कीर्तन करणारा हा थोर संत आणि भाकर कष्टाविना खाऊ नये म्हणून कष्ट करणारा घाम गाळणारा हा कष्टकरी. आता यातलं खरं हाय तरी कोण हेच बी कुणाला समजत नव्हतं बघावं. मोत्या माझ्या चेहऱ्याकडे बघत का मी काळजाचं पाणी करून ऐकत होतो. बराच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं. अशी शांतता. मग मीच भानावर आलो आणि लहान बाळासारखा अधीर होऊन म्हणालो अरे मग पुढे काय झालं रे मोत्या. अव आता तर खरी मजा हाय बघा. शेतकरी बाबांना म्हणला का देऊ तुला खायला. बाबा म्हणलं द्या की मग 2-4 पुरणपोळ्या आणि गाडगभर तूप. शेतकरी कुचेष्टेनी म्हणला एवढं पुरणार नव्हं का शेरभर देऊ. बाबा म्हणलं द्या शेरभर उरलं सुरलं तर खाईन उद्याच्याला. शेतकरी मग आत गेला आणि हातात फक्त चतकोर भाकरीचा तुकडा घेऊन आला. आणि बघतो तर काय बाबा आपल्या स्तंद्रीत गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला असं म्हणत म्हणत पार लांब पत्तूर गेलं होतं. असं होतं बघा गाडगे बाबा लई मोठा माणूस. वा वा मोत्या वा मोत्या कान तृप्त झाले वगैरे ऐकून. बर असू दे. तू काय सांगत होतास मगाशी त्या दत्तोपंतांनी विहिरीच्या पाण्याला हात लावू दिला नाही म्हणून. काय पुढे काय झालं रे. काय झालं मग. अव नंतर त्या सांच्याला बोलावून पाठवलं की पितईची बकेट पडली हिरीत म्हणून. माझा बा गेला लगेच आणि हिरीत उतरून पितईची बकेट काढून दिली. आता तवा नाही वाटत हिरीचं पाणी बाटलं. बघा साहेब हे असं शास्त्र असतं भाई कुठं. आमच्या जातीचं लोकच लई कमजोर आहेत बघा. 2-4 रुपये आणलं कामावून की दारू बसायची आणि माणुसकी इसरायची. आव मी लई इच्छा केली होती बघा शिकायची पण नाही जमलं हो साहेब. 4थी नापास झालो आणि पुढचं समजा शिक्षणच बोंबाललं बघा. बर अरे मगापासून बघतोय ती माळ कसली आहे गळ्यात. ही वय आव्हानं दिली होती माझ्या गळ्यात कशी झाक दिसते ना. खरंच. अहो साहेब बनू सावकात 50 रुपयाला मागत होता पण मी नाही दिली. नंतर 100 रुपये देतो म्हणला तरी बी न्याय दिली म्या. अव माझ्या आबाच्या पिरमाची याद आहे वही. लई लोक करायचं बघा माझा आबा. मोती काढायचा धंदा होता त्याचा. वर्षातून 2 वेळा तो महिना मोती काढायला जायचा समिंदरावर. येताना लई खाऊ आणायचा आणि खेळणी बी घेऊन यायचा मला. एका येळी तर ही माळ आणली बघा माझ्यासाठी. लई आवडीची हाय माझ्या म्हणून शान अजून पावतर जपून ठेवली हाय मी. पण बरं जाऊ का हो साहेब. लई उशीर झालाय बघा. लई काम खोळंबल्यात अजून. अरे हो पैसे किती द्यायचे तुला. अहो राहू द्या हो साहेब तुमचा स्वभाव लई छान आहे बघा. अरे मोती चहा घे की. चहा थंडा झाला असेल.
थांब मी गरम करून आणते. अगं हा पैसे सुद्धा नको म्हणतोय. अहो कशाला ताई, अहो राहू द्या. अव कितीतरी दिवसांनी मन मोकळं करणारी बोलणारी लोक मिळाली, लई आनंद झाला बघा. अव मला भाऊ ना बहीण, तुमच्या रूपानं जण थोरल्या बहिणीची मायाच मिळाली व मला. उभ्या उभ्याच तो चहाचे गुटके घेत होता. पण त्याचा विचित्र स्वभाव, वारंवार ते आपुलकीनं प्रेमानं बोलणं, याकडे माझं कधी लक्ष जायचं तर कधी त्याच्या गळ्यातल्या त्या मोत्याच्या माळेकडे जायचं. मोत्या मला वाटतं हे मोती खरे असावे. अहो एवढं कुठलं आपलं नशीब साहेब, गरीबाची थट्टा करतायचा वय. नाही, माझा एक सराफ मित्र आहे अविनाश म्हणून. तू हो म्हणालास तर त्याला दाखवून आणतो. तुम्ही म्हणतायचा खरं, पण साहेब मोती खरं असलं तरी काय करणार हो म्या. अरे आता हा विहिरीत डुबण्याचा धंदा सोड, एखादा चांगला छोटासा व्यवसाय कर. हे काम सोडू म्हणताय वय. पण मग एखादा बारका विहिरीत पडला तर मग त्याला कोण काढेल व बाहेर, तुम्हीच सांगा बरं. त्याच्या या वाक्यानं खरंच मी घायाळ झालो. सांगा ना, त्याला डुबूनच मरू देऊ का. अहो म्या आलो तरी चालेल बघा, या गावासाठी हे काम नाही सोडणार म्या. अरे काय. अहो नारायण काकांची नाद पडली होती हिरीत साहेब, ती रात मला अजून बी आठवती. अहो एका बी गबलू जवानाची ताकद नाही झाली त्या पडक्या हिरीत उतरायची. लई गर्दी जमली होती बघा. म्या तिथंच होतो, धावतच गेलो आणि मारली उडी. त्या पोरीचं नशीब बलवत्तर म्हणून वाचली बिचारी, पण माझ्या पायाचं हाड ते मात्र मोडलं बघा. आता त्याची काळजी नाही मला, ती पोर वाचली ना ते लई बेस झालं बघा. काय किंमत मिळाली असेल तुला त्याची. पाय मोडून सरकारी दवाखान्यात 8 दिवस पडून राहिला अशी. तिथं तुझी विचारपूस करायला तरी कुणी आलं होतं का रे. खरे आहे तुमचे म्हणणे. हो ना. गरज सरो आणि वैद्य मरो त्याप्रमाणेच लोकांची वागणी असते. का रे मोती, आता त्यांच्यापैकी ओळख सुद्धा कोणी तुला दाखवत नसेल. जाऊ द्या ताई साहेब, आता हाताची 5ही बोट काही सारखी असतात भाई. बर साहेब, तुम्ही एवढं म्हणताय ना तर घ्या, आणा ही माळ दाखवून. बरं रमा, मला आठवण कर बर का. सकाळी अविनाशला ही माळ मी दाखवून आणतो. द्या ती माझ्याकडे, मी नीट जपून ठेवते हा कपाटात. सकाळी मात्र नक्की करा बरं का हे मोत्याच्या माळेचं काम. बरं जातो मी आता. अरे मोती, असे जातो म्हणायचे नाही बाळा, येतो म्हणायचे. बरं ताई साहेब, तुम्ही म्हणाल तसं. तरी बी जातो म्हणलं म्हणून कुणी जात नाही आणि येतो म्हणलं म्हणून कुणी येत नाही. समजा आपलं नुसतं शब्दांचा खेळ झालं. हो ऐकलं का, उद्या रक्षाबंधन आहे. मला भाऊ पण नाही. मला असं वाटतं, म्हणजे बघा तुम्ही म्हणत असाल तर. तिच्या बोलण्याचा रोख लक्षात घेऊन मी म्हणालो, त्यात काय एवढं, बांध की राखी. अरे मोती, ही बघ तुझी ताई काय म्हणते ते. काय हो ताई. अरे मोती, तू खरा मोती आहेस. तुझे आचार विचार खरोखर श्रेष्ठ आहेत. उद्या रक्षाबंधन आहे, येशील का रे राखी बांधायला. तुम्ही आणि मला राखी काय सुचत नाही बघा. म्या हात पावतर कधी बहीण बघितलीच नाही हो. असं वाटतं म्या जिवंत तरी राहील का नाही. ताई उद्या येईल हो, मी नक्की येईल. मोती आसू पुसत म्हणाला आणि चालू लागला. दुसऱ्या दिवशी रमानं आठवणीनं दिलेली मोत्याची माळ मी सोबत घेऊन ऑफिसला निघालो. ऑफिसमधून घरी येताना माझ्या सराफ मित्राला म्हणजे अविनाशला ती दाखवली. त्यानं त्याच्या पद्धतीनं
त्या माळेचं आणि त्यातील एकेका मण्याचं चांगलं निरीक्षण केलं आणि हळूच माझ्याकडे बघत म्हणाला, ही माळ कुठे मिळाली तुला? अरे आमच्याकडे काल एक मुलगा आला होता, खूप चांगला आहे तो. त्याच्या गळ्यात दिसली ही माळ आणि मी त्याला म्हणालो, ही माळ खरी असली पाहिजे आणि तसं असेल तर एखादा छोटासा धंदा तुला काढून देईल. आणि विशेष म्हणजे त्याचे आजोबा समुद्रातून मोती आणायचे म्हणे, त्यांनी त्याला भेट दिली. तो म्हणाला आणि तो म्हणालाय म्हणून मी तुला दाखवायला आणली. मग अगदी योग्य केलंच बघ तू. अरे ही खरोखर अस्सल मोत्याची माळ आहे. काय म्हणतोस? आणि बरं का, असे मोती आजकाल पाहायला सुद्धा मिळत नाही. काय म्हणतोस? खरं सांगतोस तू? अस्सल मोत्यांची माळ? अरे पुन्हा एकदा निरखून बघ ना, बघ बरं. आणि किती किंमत असेल रे या माळेची? माझ्या अभ्यासाप्रमाणे 40 ते 50 हजार रुपयाच्या दरम्यान किंमत असेल गोव्याची. हो, मला तर आनंदाचा धक्काच बसला. मी माळ घेतली आणि घरी आलो. रमा, अगं रमा, लवकर ये ना. अहो आले. काय झाले? एवढी कसली घाई? अगो कमाल झाली मोत्याची. ही माळ खरंच अस्सल मोत्यांची आहे. अविनाश तर म्हणत होता चांगले 40 ते 50 हजार रुपये मिळतील या माळेचे. अय्या, खरंच की काय? किती नशीब उजाडेल बघा त्याचे. त्याला एखादा चांगला व्यवसाय काढून देऊ हो. आणि त्याला मदत सुद्धा करू. बिचाऱ्याची ही रोजची वणवण तरी थांबेल. हे मात्र बरोबर बोलीस. आपण करूया त्याला मदत, करूया. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30च्या सुमारास मोती आला. अरे मोती बघ, ही माळ दाखवून आणली बरं का मी. ही माळ मी दाखवून आणली आणि ही बघ, ही माळ खऱ्या मोत्यांची आहे बरं का. खरं सांग कसं? हो. काय किंमत येईल हो या माळाची? अरे थोडे थोडके नाही, चांगले 40 ते 50 हजार रुपये येतील. बापरे, पण एवढं पैसे काय करायचं हो मला गरीबाला? अहो एवढं पैसे तर बाप जन्मात कधी बघितलं नाही हो. अरे तुला एखादा चांगला व्यवसाय किंवा वखार काढून देऊ आणि काही लागलं तर आम्ही आहोतच की रे तुझ्या मदतीला. अहो जाऊ द्या साहेब, हे नंतर बघू. अगोदर राखी बांधू द्या बरं मला. ताई राखी बांधा. अहो या मोत्याच्या माळ परीस तुमची माया लई श्रेष्ठ वाटती बघा मला. रमा, तबक, मिठाई, राखी वगैरे घेऊन आली. पाट टाकला, छान रांगोळीचं महिरप काढलं. ये मोती, ये बस या पाटावर. ताई एक सांगू का? काय रे बाळा? ताई ही मोत्याची माळ खरी आहे ना, मी ते तुम्हाला ववाळणीत टाकणार आहे बघा. अरे मोत्या, वेडायच की काय? नको मोती, काहीतरीच काय रे. अरे तुझ्या आबाने एवढ्या प्रेमाने दिली तुला ही माळ, जपून ठेव बरं जरा. पण मला याचा काय उपयोग? ताई तुम्हाला आण आहे बघा माझी, नाही म्हणू नका. तुमच्या मायेची किंमत तर मी जीव त्याला तरी बी फेडू शकणार नाही. व मोत्यानं माळ तबकात ठेवली. रमानं अश्रू भरल्या डोळ्याने त्याच्या कपाळावर कुंकवाचा नाम उडला. अरे मोती बघ, तुला द्यायला मी रुमाल आणला होता. थांब आलेच मी घेऊन. इतक्यात महारवाड्यातील गोपाळ धावत आला. अरे मोत्या, पाटलाची बारकी पोरी इरीत पडली बघ. किती शोधलं तुला. चल लवकर चल. साहेब जाऊन येतो. अरे मोती, राखी तर बांधू दे. ताई हा गेलून हा आलो बघा. लहान जीवाचा प्रश्न आहे हो. रमाचा चेहरा एकदम कावरा झाला. एकदम. रमा तू शांतपणे बैस. पाणी देऊ का तुला? अगं मोत्या गेलाच आहे ना, होईल सगळं व्यवस्थित. हो, पण कशी काय पडली असेल हो पाटलाची राणी गेली? आईचं लक्ष कुठं होतं तिच्या? की खेळता मुलांनी ढकललं तर नसेल ना तिला? हो, घड्याळचे काटे पुढे सरकत होते. घड्याळचे काटे पुढे सरकत होते. अगं 12 वाजले, अजून मोत्या आला नाही.
रमा त्याच पाटलाच्या विहिरीमध्ये गेला होता ना ग तो जिथं जिथं त्याचा पाप. अरे देवा, अहो मोत्या जातो म्हणाला की येतो म्हणाला? कारण त्या दिवशी तो म्हणाला जातो म्हटले म्हणून कुणी जात नाही व येतो म्हटले म्हणून कुणी येत नाही. अगं रमा असं काही होणार नाही ग. काळजी करू नकोस. तरी पण माझं मन मात्र धडधड करत होतं. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. 12:15 झाले, 12:30 झाले, 1 वाजला अजूनही मोत्या आला नव्हता. आणि एकदम दार वाजलं. आला वाटतं मोती. ये लवकर, बघ किती वाट बघत आहे मी तुझी. आता आरतीचं तबक घेऊन रमा उभी राहिली. दार उघडून गोपाळ आत आला आणि पाहतो तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मी एकदम विचारलो, अरे मोती कुठं आहे? साहेब बारकाजी वाचलं, पण आपला मोत्या थाडकन रमाच्या हातातून तबक खाली पडलं. ती मोत्याची माळ दोऱ्यातून तुटून मोती सर्वत्र विखुरले हो. मोती सर्वत्र विखुरले. धन्यवाद.